नमस्कार मित्रांनो. गीतेतील शहाणपण भाग 11 अध्याय 3 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज अधिकरण 8 ला आपण सुरुवात करतोय. तेव्हा गीताईचं ध्यान करूया. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि शब्दांवर लक्ष द्या. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी. भक्तांते प्रतिबोधिली ससमरी, नारायणे श्रीवरे. मुक्ते संग्रथिली समान्य मुनिने, वेदांत विद्या करे. माते षष्ट्यधिकारिणी सतशती, अष्टादशाध्यायिनी. तू ते मी अनुसंधितो निशिदिनी. गीते भयद्वेषिणी, गीते भयद्वेषिणी. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं की गीतेतील तत्व कोणती आहेत. कारण दुसरा अध्याय हा संपूर्ण गीतेचं सार आहे. आपल्यासमोर स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी ठेवली. त्या लक्षणांचा आपल्यावर काय परिणाम झालेला दिसून येतो. ती लक्षणं वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये एक विशेष प्रश्न उभा राहतो की अर्जुनाला युद्धासाठी उभं करण्यासाठी कृष्ण अर्जुनाला हे असं काय सांगतोय. म्हणजे समत्व बुद्धी ही थोर, कर्म तिहुनी हीनची. गेल्या अध्यायामध्ये 49वा श्लोक. अशा प्रकारचा उपदेश देऊन अर्जुन युद्धासाठी उभा राहू शकेल की उलट संन्यास मार्ग घेऊन मोकळा होईल. अगदी हाच प्रश्न अर्जुनाच्याही मनामध्ये आलाय. आणि तिथेच अधिकरण 8 आणि अध्याय 3 ला सुरुवात होते. अर्जुन काय म्हणतोय ते बघूया. अर्जुन म्हणाला, बुद्धी कर्माहुनी थोर, मानिसी तू जनार्दना. मग कर्मात का घोर, घालिसी मज केशवा. त्याला कर्मापासून पळण्याचा एक मार्गच सापडलाय जणू काही. तरी तो त्याला कृष्णाला म्हणतोय, मिश्र बोलुनी बुद्धीस, जणू मोहात टाकीसी. जाने मी श्रेय पावेन, सांगते एक निश्चित. मिश्र बोलू नकोस.
एकदा म्हणतोस समत्व बुद्धीत श्रेष्ठ आहे, मग म्हणतोस फलाशा ठेवून कर्म कर, फलाशा न ठेवता कर्म कर. त्याच्यातलं मला कळत नाही आहे, मी संभ्रमात पडलो आहे, मोहात. मोह या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे संभ्रम. ज्याने मी श्रेय पावेन, तेव्हा प्रेय आणि श्रेय अशा दोन गोष्टी असतात. जे मला आवडतं आणि जे माझ्यासाठी योग्य आहे. प्रेय म्हणजे मला जे आवडतं ते, आणि श्रेय म्हणजे ज्याच्यामुळे माझं भलं होईल ते. मग ते मला न आवडणार असलं तरीही, तेव्हा कृष्णा तू मला माझं श्रेय होईल असं काहीतरी सांग, पण एकच सांग, असं श्री अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटलेलं आहे. या ठिकाणी उपनिषदांमध्ये एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे, ती मला आठवते. ती कशासाठी सांगतोय की आपण ह्या ठिकाणी सेल्फ लर्निंगसाठी बसलेलो आहोत. तेव्हा मी आणि तुम्ही एकाच माळेचे मणी आहोत, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे सांगणारा हा सद्गुरू आणि ऐकणारे ते शिष्य, असा भाव ह्या उपक्रमामध्ये नाही. मी सुद्धा याच्यातून एक एक गोष्ट शिकत चाललो आहे, आणि तुम्ही सुद्धा ती शिकावी आणि त्याचाच आनंद घ्यावा, अशी माझी छोटीशी अपेक्षा आहे. तेव्हा ती गोष्ट अशी, तेव्हा तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे आणि मी माझ्या अनुभवाप्रमाणे असे आपण एकत्र बसलेलो आहोत. त्यामुळे ह्या शब्दांचा अर्थ हा प्रत्येकाला वेगवेगळा लागू शकतो. तर त्याने तो त्याला स्वतःला लागेल तसाच घ्यायचा आहे. कारण दुसऱ्याचा अर्थ त्याला पचनीच पडणार नाही. दुसऱ्याच्या अर्थाने तो कधी चालू शकत नाही. त्याला स्वतःचाच अर्थ काढावा लागतो. तर उपनिषदांची गोष्ट मजेशीर अशी की एकदा देव, दानव आणि मानव प्रजापतीकडे गेले वर मागण्यासाठी. तर प्रजापतीने त्यांना द हे अक्षर दिलं, द, दुधामधला द, आणि म्हणाले की तुमच्याप्रमाणे, तुमच्या स्वतःच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, तुमची जी काही गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्या शब्दाचा अर्थ घ्या आणि तेच तुम्हाला प्राप्त होईल. तर देवांनी विचार केला की आपल्याला तर कामाने ग्रासलेलं आहे, म्हणजे आपल्याला मनात येईल ती इच्छा आपण पूर्ण करू शकतो. पण कधी कधी ना अति इच्छा तृप्ती असेल तरी त्याचा सुद्धा कंटाळा येतो. तसा देवांना कदाचित आलेला असावं. तर त्यांनी द ह्या शब्दाचा अर्थ काढला दमन. काम, त्याचं दमन करणारी शक्ती मला पाहिजे. दानवांना क्रोध भयंकर, तर त्यांनी त्या द शब्दाचा अर्थ काढला दया. आणि मानवाला लोभ भयंकर, हे हवंय ते हवंय, तर त्यांनी त्याचा अर्थ काढला दान. तर श्रेय काय आहे आपल्यासाठी ते ओळखून आपल्या अनुभवाप्रमाणे आपण गीतार्थ करायचा आहे, आणि यातून आपल्याला काय मिळतंय ते पाहत जायचं आहे. उपयोगी किती पडतंय हे सगळं आपलं टार्गेट आहे.
या ठिकाणी. आता अर्जुनाने हा प्रश्न विचारला की मला कन्फ्युजन करू नकोस, काय ते एक सांग, बुद्धी की कर्म. तेव्हा श्री भगवान म्हणाले, दुहेरी ह्या जगी निष्ठा, पूर्वी मी बोलिलो असे, ज्ञानाने सांख्यजी पावे, योगी कर्म करून या. सांख्य शास्त्र आणि योगशास्त्र किंवा कर्मयोगशास्त्र. सांख्यशास्त्राचा नियम काय की ज्ञान मिळवा, आत्मज्ञान मिळवा, मग कर्म करण्याची गरज राहत नाही किंवा कर्म नाही केलं तरी चालेल. किंबहुना कर्म टाळण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आत्मज्ञानात निमग्न राहा. आणि योग याचा नियम काय की फलाशा सोडा, एक्सपेक्टेशन सोडा, आत्मज्ञान मिळवाच, परंतु फलाशा सोडून कर्म करत राहा. कारण कर्म हे तुम्हाला टाळता येत नाही, म्हणून कर्म करण्या वाचून तुम्हाला गत्यंतर नाही, तेव्हा ते करत राहा असं योगशास्त्र म्हणतं. दोनही मार्गाने मोक्ष, ज्याला आपण म्हणालो सेल्फ सॅटिस्फॅक्शन, सेल्फ रिअलायझेशन किंवा सेल्फ फुलफिलमेंट, या गोष्टी दोन्ही मार्गांनी संभव आहेत, कारण त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. पुढे काय म्हणतायत, न कर्मारंभ टाळूनी, लाभे नैष्कर्म्यते कधी, संन्यासाच्या क्रियेनेची कोणी सिद्धी न मिळवी. कर्माविण कधी कोणी न राहे क्षणमात्रही, प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितातची. कर्मारंभ म्हणजे कर्माला सुरुवात करणं टाळून, नैष्कर्म्य म्हणजे कर्मबंधनातून सुटका होईल असं नाही. नैष्कर्म्य म्हणजे कर्मबंधनातून सुटका. आता कर्मबंधनातून सुटका, कर्मबंध म्हणजे काय, म्हणजे अगदी आध्यात्मिक पातळीवरती न जाता ह्याचा काही सोपा अर्थ आपल्यासाठी निघतो का. तर आपण असं म्हणू की एखादं काम रोज करत असताना आपला असा कधीतरी विचार येतो का आपल्या मनामध्ये की नको हे आता, आय जस्ट डोंट वॉन्ट दिस नाउ टू डू. म्हणजे एखाद्या स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला सुद्धा असं कधीतरी वाटत असेल की काय अडकलो आपण ह्या कामामध्ये. एखाद्या डॉक्टरला सुद्धा असं वाटत असेल की कुठल्या टाईपचं प्रोफेशन निवडलं देव जाणे. दिवस नाही, रात्र नाही, कशाला हे सगळं घेऊन बसलो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच हे असं वाटत असणार, हा भाव त्याच्या मनामध्ये येऊ शकतो. त्यालाच कर्मबंध असं म्हटलंय. असं असू शकेल. आणि ह्या कर्मबंधातून
किंवा ह्या भावनेतून स्वतःला सावरायचं कसं, ह्याची युक्ती म्हणजेच ती फलत्यागाची युक्ती. ती कशी साधायची ते आपल्याला पुढे भगवंत अजून डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आपण काय म्हणालो, न कर्मारंभ टाळूनी लाभे नैष्कर्म्यते कधी, संन्यासाच्या क्रियेनेची कोणी सिद्धी न मेळवी. केवळ बाहेरून संन्यासाची क्रिया गेली. मागे पण आपण पाहिलं, निराहार बळे बाह्य. म्हणजे बळजबरीने निराहार करून काही साध्य होत नाही, कारण आतली गोडी त्याच्यासाठी जावी लागते. म्हणून केवळ बाह्यदृष्ट्या संन्यास घेतल्यासारखं करून, किंवा आपण म्हणतो जसं भगवी वस्त्र घातली की सिद्धी मिळणार आहे का, तर नाही मिळत. भगवंतांनी सांगितलं. मग कर्माविण कधी कोणी न राहे क्षण मात्रही. एक क्षण तरी भूक लागत नाही, तहान लागत नाही, किंवा उत्सर्जन करावं लागत नाही आपल्या मूत्र आणि मलाचं. असा क्षण आपल्याला आठवतो का? कुठलीच गोष्ट आपल्याला करावी लागत नाही असा क्षणच ह्या संपूर्ण फिजिकली ह्या शरीराला असा क्षण अनुभवता येतच नाही. प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितात की. प्रकृतीच्या गुणी, प्रकृती म्हणजे आपण निसर्ग म्हणूया, परंतु आपल्या शास्त्रांमध्ये त्याला प्रकृती असं म्हटलं आहे. आणि त्याचे 3 गुण सांगितलेले आहेत. मूलभूत म्हणजे हे शरीर कशाने बनलं, तर ही प्रकृतीचा भाग आहे. आणि ही प्रकृती कशाने बनली आहे, तर ती पंचमहाभूतांनी बनलेली. पंचमहाभूतांनी ही बनली आहे. आणि त्या पंचमहाभूतांचे कॅरेक्टरिस्टिक्स जर अतिशय ढोबळ मानाने आपण जर त्याचं कॅटेगरायझेशन केलं तर ते 3 प्रकारे करता येतं असं आपली शास्त्र सांगतात. त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम ह्या 3 कॅटेगरीज आहेत. केमिकल प्रॉपर्टीज किंवा फिजिकल प्रॉपर्टीज अगदी ॲटॉमिक लेवलपर्यंत जाऊन बघण्याची गरज ह्या शास्त्राला वाटलेली नाही. कारण ह्या ढोबळ मानाने केलेल्या वर्गीकरणातून बरेचसे प्रश्न आपल्यासमोर मानसिकदृष्ट्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा सत्व, रज आणि तम ह्या गुणांच्या आधारे त्यांच्या परस्पर संयोगातून ही संपूर्ण प्रकृती किंवा हे संपूर्ण बाजार जो आहे, हा संपूर्ण जो व्यापार आहे तो चाललेला आहे. आणि त्याचाच तू एक भाग आहेस. त्यामुळे त्या प्रकृतीच्या गुणांमुळेच हे कर्म घडत आहे. तुझ्यामध्ये सुद्धा जे काही घडतं आहे, कर्म मी केलं असं जे म्हणतोयस, ते ॲक्च्युली त्याच्यामुळे घडत चाललेलं आहे. तेव्हा ते तुला अवॉइडेबल नाही आहे. थोडक्यात तुला अवॉइडेबल नाही. पुढे म्हणतायत, इंद्रिये करीती कर्म मूढ त्यांसची रोधुनी राहतो भोग चिंतुनी तो मिथ्याचार बोलिला. आता अशा ह्या अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसमध्ये ही जी इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, ही मिळून आपलं कर्म करतच राहतात. परंतु मूर्खांना मात्र असं वाटतं, मूर्ख लोक जे असतात ना,
ते मात्र ह्यांना रोधून बसतात किंवा अनाठाई रोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या डोक्यात मात्र भोगाचं चिंतन चालू असतं. भोगाचं चिंतन चालू असतं. अशा व्यक्तीला आपण काय म्हणायचं? ढोंगी, दांभिक किंवा हिप्पोक्राईट. जे आत नाही ते बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करणं. राहतो भोग चिंतुनी तो मिथ्याचार बोलिला. पुढे म्हणतायत, जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यांस राबवी, कर्मयोगात निस्संग तो विशेषची मानिला. या ठिकाणी जे अर्जुनाने म्हटलंय मला एकच काय ते निश्चित सांग, तर आता स्पष्ट सांगतायत की जो कर्मयोगात निस्संग अशा पद्धतीने कर्मयोग करत आहे तो विशेष आहे संन्याशापेक्षा. क्लिअर आहे ना? कारण काय? कारण तो संयमाने विषयांचा उपभोग घेतो. म्हणजे संयम त्याच्या ठिकाणी कायम आहे. म्हणजे तो जागृत आहे. म्हणजे तो खऱ्या अर्थाने संन्यस्त आहे. कारण तो त्या विषयामध्ये आसक्त होऊन जात नाही, निस्संग राहतो. नेमिले तू करी कर्म करणे हेची थोरकी, तुझी शरीर यात्रा ही कर्माविण घडेची ना. तेव्हा तुला नेमून दिलेलं जे कर्म आहे, तुझ्या स्वधर्माप्रमाणे तुला प्राप्त झालेलं जे कर्म आहे, समाजाने तुझ्याकडून अपेक्षिलेलं एक्सपेक्ट केलेलं जे कर्म आहे ते करणं हेच एकमेव थोर आहे. म्हणजे बुद्धी कर्माहुनी थोर कर्मतीहुनी हीनची असं जे म्हटलं ते कोणत्या तरी संदर्भात होतं. परंतु भगवंताला मात्र म्हणायचं आहे की कर्म करणे हेची थोरकी, कारण तुझी शरीरयात्रा ही कर्माविण घडेची ना. अगदी नैसर्गिक गोष्ट सांगण्याचा ह्या ठिकाणी भगवंतांनी प्रयत्न केला आहे. शरीर यात्रा कोणत्या गोष्टीमुळे घडते? तर क्षुधा, भूक माणसाला लागते. तृष्णा, तहान माणसाला लागते. आणखीन काय? निद्रा, माणसाला झोप येतेच. नाही म्हटलं तरी झोपणं भाग असतं. उत्सर्जन, जोराची लागते तेव्हा जावंच लागतं. आणि मैथुन, सेक्स, कितीही कोणी शहाणा म्हणाला तरीही या गोष्टीपासून त्यांची सुटका नाही. कारण ह्या अत्यंत नैसर्गिक गोष्टी आहेत, निसर्गाने बनवलेल्या आहेत. रिप्रोडक्टरी सिस्टम ही काम वर्क करावीच लागणार आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेलं जे काही गोष्टी आहेत, रिक्वायर्ड गोष्टी आहेत, त्या कराव्याच लागणार. त्या अवॉइड करता येणारच नाही. कारण ही जी शरीर यात्रा आहे ती कर्माशिवाय घडूच शकत नाही. या ठिकाणी अधिकरण 8 संपवलंय. आता ही कर्म करत असताना मात्र जसं आपण म्हणालो की
कोणत्या भावनेतून कर, म्हणजे कर्मबंध लागणार नाही. म्हणजे केलेल्या कर्माचा कंटाळा येणार नाही. हे कर्म आता नको असं वाटणार नाही. ते उद्या अधिकरण 9 मध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा आजचा स्वाध्याय किंवा आजचा घरचा अभ्यास काय हे तुम्हाला कळलं असेलच, की आपण किती ह्या प्रक्रियेसाठी तयार होतोय. कोणत्या कर्मयोग, त्याचा आपण स्वतःमध्ये पडताळा घ्यायचा आहे. आणि आपल्याला कधी कधी असं वाटतंय का की जाऊ दे, आता काम वगैरे काही करायची गरज नाही, नको. त्यावेळेला आपल्याला ह्या विचारांचा काही उपयोग होतोय का? इव्हन करंट सिच्युएशन्सला फेस करण्यासाठी ते आपण स्वतःहून अभ्यासूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम.